हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि माझ्या मुलीला मी इथे तयार करत होते, कारण की सुट्टी होतीच मला उठायला. मला स्वतः मी लेट उठली, पण ठीक आहे, तिला जायचं होतं 9:30ला स्कूलमध्ये पोचायचंच होतं, म्हणून मी लवकर उठली जरा. कारण की नंतर मला जायचं होतं हॉस्पिटलला, कारण की माझ्या नंदेला मुलगा झाला आहे. तर मला तिला बघायला पण जायचं होतं आणि मला तिच्यासोबत राहायचं होतं. ॲक्च्युली मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत राहायला, तिच्या बाळाला बघायला. तर मी घाईघाई पहिली नाही केली, आरामात केलं की ठीक आहे, वेळ आहे वेळ. आणि नंतर जी माझी घाई झाली, कारण की तिला डाळ खिचडी आणि हलीम पाहिजे होतं म्हणून. पण हलीम माझं कसं होतं, मला भीती वाटते हलीम बनवायला. कधी कधी ना ते गूळ टाकल्यावर काय माहीत दूध फाटतं. मग त्याच्यामुळे मी खूप असं विचार केला बनवू केलं, म्हणून शेवटी मी मग साखरेतलंच बनवलं. आता रिस्क नको जायच्या आधी. मग ते पटकन पण खाली पण नव्हतं, खाली जाऊन मी पहिले ते घेऊन आली, त्याच्यानंतर मी बनवलं. आणि डाळ खिचडी पण अशी खूप सिंपल तिला पाहिजे द्यायची होती. असं काय मसाले विसाले नव्हते टाकायचे, फक्त जिरा आणि तुपामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची होती, जी मला फार आवडते. आणि हलीम बघून तर मला माझे दिवस आठवले. ॲक्च्युली माझं ती खाल्लेलं आहे तिने, म्हणून तिला पण खूप ते आवडायचं, पण ती बोले हलीम घेऊन ये. सो मी ते घेतलं आणि नेहमीसारखं माझं तेच झालं. जे असं वाटतं खूप वेळ आहे, अजून आहे टाईम, करेल आरामात. आणि नंतर जी घाईघाई होते, शेवटी आज उतरल्यानंतर पाऊस पण इतका होता ना त्या दिवशी, पण शेवटी मी पोचलीच. आणि नंतर जे बाळाला हातात घेऊन सुख भेटलं ना, आणि त्याच्या चक्करमध्ये मी दिवसभर अजिबात जेवली नव्हती. मला घरी यायला 9 वाजले. म्हणजे घरी बाहेर जेवले तेव्हा 9 वाजले, घरी यायला तर मला 10 वाजले होते. भुकेने मी बेहाल जायचं. असं बाय.